इतर पुराणांपेक्षा भागवत महापुराण कसं वेगळं आहे? कारण या भागवतामध्ये रामायण पण आलेली, या भागवतामध्ये शंकर भगवंताच्या कथा आलेल्या आहेत. पूर्ण 24 अवतार जे आहेत ते सगळे याच्यामध्ये भक्ती माता म्हणजे भक्ती संतांकडे येते आणि त्यांना म्हणते की मी कुठं बसू. तर त्यावेळेस सनकादिक म्हणतात की जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या मनामध्ये तू बस. तू जर त्याच्या मनामध्ये नसशील तर त्याला देव प्राप्त होणार नाही. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. तर हे जे चतुर्श्लोकी भागवत हे ब्रह्माला दिलं, ब्रह्माने हे नारदांना दिलं आणि नारदांनी हे व्यासांनी दिलं. व्यासांनी नंतर ह्याची पुनर्निर्मितीनंतर भागवत महापुराणामध्ये केली की ते 4 श्लोक लोकांना समजणार नाही तर त्याचे आपण रूपांतर सोप्या भाषेमध्ये करूया. मग ते 28,000 श्लोकांमध्ये गेले. अहो भजनभूषण म्हणजे तुम्ही भजनभूषण करत पूर्ण जगामध्ये 13 लोक्यामध्ये फिरता. तुमच्या पायाला नव्हते का तुम्ही? ते म्हणतात की मी नरकात जाईल पुन्हा. ते नंतर मान्य करतात आणि त्यावेळेस गोपिका आपल्या पायाची धूळ काढून श्रीमद भागवत महापुराण म्हणजे तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. तर श्रीमद भागवत महापुराण म्हणजे काय? श्रीमद भागवत महापुराण म्हणजे तेने वाङ्मयी मूर्ती प्रत्यक्ष वर्तते हरी. भागवताच्या महात्म्यामध्ये सांगितलं जातं ज्यावेळेस विदुरजी त्यांचा कौरव पक्ष सोडून जातात त्याच्यानंतर ते मैत्री ऋषींकडे जातात. उद्धवजी भेटतात विदुरजींना आणि ते सांगतात की तुम्ही मैत्री ऋषींकडे जा गंगा किनाऱ्यावरती. तिथं गेल्यानंतर तुम्हाला ज्ञान प्राप्त होईल. आणि ज्यावेळेस ते ऋषी मुनींकडून ज्ञान प्राप्त करतात त्यावेळेस देव त्यांना म्हणतात की देवाला विदुरजी प्रश्न विचारतात की तुम्ही हे सगुण रूप जे धारण केलेले भक्तांसाठी पृथ्वीवरती ते त्यागल्यानंतर तुम्ही गेल्यानंतर आमचं कसं होणार आहे? धर्म कोणाला शरणागती जाणार आहे? भरपूर प्रश्न केले त्यांनी. तर त्यावेळेस भगवंत म्हणतात की मी कुठेही जात नाहीये, मी या भागवतामध्ये विराजमान आहे सदैव अखंड. तर भगवंत भागवता म्हणजे विग्रह असतात. एक दगडाचा विग्रह असतो, एक मातीचा असतो, एक चित्र असतं, त्याला विग्रह म्हणतात. अष्टधातूचा विग्रह असतो, पंचधातूचा विग्रह असतो. तर भगवंताची शब्दमयी रूपी मूर्ती आहे ती भागवत. आणि म्हणजे साक्षात भगवंत आहे. भागवत म्हणजे साक्षात भगवंत. इतर पुराणांपेक्षा भागवत महापुराण कसं वेगळं आहे? कारण या भागवतामध्ये रामायण पण आलेली, या भागवतामध्ये शंकर भगवंताच्या कथा आलेल्या आहेत. पूर्ण 24 अवतार जे आहेत ते सगळे याच्यामध्ये आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे भगवंताची बाललीला याच्यामध्ये पूर्ण वर्णन केलेले. ज्यावेळेस सगळी पुराणं लिहून झाली, 17 पुराणं लिहून झाली होती आणि 4 वेद वगैरे सगळं झालेलं लिहून, परंतु वेदव्यासी असे असंतोष आहे. त्यांना कुठेतरी खंत वाटते की एवढ्या ह्यानी लोकांचं कल्याण होणार नाहीये. तर त्यावेळेस देवर्षी नाराजी प्रकट होतात आणि म्हणतात की तुम्ही हे सगळं केलं परंतु ज्ञान लोकांना भेटेल, तत्वज्ञान भेटेल. ऋग्वेद असेल, 4 वेद आहेत सगळे, त्याच्यामध्ये पूर्ण असं ज्ञान आहे की लोकांना ते फारसं आवडणार नाहीये किंवा लोक त्याला इच्छेने वाचणार नाहीयेत. एक ज्ञान पाहिजे म्हणून वाचणार, एक पारायण म्हणून वाचणार, इच्छेने कोणी वाचणार नाही. आणि याच्यामध्ये तुम्ही भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं वर्णन केलेलं नाहीये. मग तुम्हाला लीलांचं वर्णन करावं लागेल. तर 4 श्लोक सांगितलेले आहेत. भगवान श्री हरिविष्णूने ब्रह्मदेवांना सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना आणि नारदांनी व्यासांना. तर ते त्याला 4 श्लोक म्हणतात, चतुर्श्लोकी भागवत. तर त्या चतुर्श्लोकी भागवताचं नंतर रूपांतर वेदव्यासीने पूर्ण 28,000 श्लोकांमध्ये केलं. कारण की 4 श्लोक म्हणजे एक श्लोक लोकांना समजणार नाही, तर त्या 4 श्लोकांचं रूपांतर 28,000 मध्ये केलं. त्याच्यामुळे भागवत सगळ्या ग्रंथांपेक्षा श्रेष्ठ आहे. आणि याची परीक्षा घेण्यासाठी ब्रह्मदेवाने 2 पात्र घेतले होते, तराजू म्हणतो आपण. बाकी ह्याच्यामध्ये सगळे वेद पुराण वगैरे सगळे ठेवले आणि एका ह्याच्यामध्ये भागवत. सगळ्यात भारी जे पडलं ते भागवत. त्याच्यामुळे भागवताची महिमा खूप आहे. भागवत पुराणाची निर्मिती कशी झाली होती? भागवत महापुराणाची निर्मिती अशी की ज्यावेळेस ब्रह्मदेवाचा जन्म झाला भगवान श्री नारायणाच्या नाभीमधून, आणि जन्म झाल्यानंतर त्यांचं असं होतं की मला जन्म देणार कोण आहे? 4 बाजूने पाहिलं तर पाणी दिसतंय. मग त्यांना असं वाटलं की त्या कमळाच्या दांडीमध्ये काहीतरी असेल. मग ते खोलवर जातात तरी त्यांना कोणीच दिसत नाही. आणि बाहेर आल्यानंतर ते विचार करतात की मला जन्म देणार कोण आहे? माझा माता पिता कोण आहे? तर त्यावेळेस त्यांना 2 अक्षर ऐकू येतात, तप. मग ते तप करतात आणि तप केल्यानंतर भगवान विष्णू प्रकट होतात, त्यांना दर्शन देतात आणि ते सांगतात की तुम्हाला जन्म देणारा मी आहे. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव म्हणतात की मला ज्ञान द्या मग तुमचं. मग 4 ज्ञान दिले, एक जीवाचं, एक परमात्मा, असे करून 4 श्लोक सांगितले. त्याला चतुर्श्लोकी भागवत म्हणतात. त्यातला पहिला श्लोक आहे की अहमेव असमेवाग्रे नान्या ये सत्परम पश्चात तसे येऊ वशिष्ठे येत सौम्यहम. म्हणजे भगवंत प्रत्येक ठिकाणी विराजमान आहे.
तर हे जे चतुर्श्लोकी भागवत आहे हे ब्रह्माला दिलं, ब्रह्माने हे नारदांना दिलं आणि नारदांनी हे व्यासांनी दिलं. व्यासांनी नंतर त्याची पुनर्निर्मिती नंतर भागवत महापुराणामध्ये केली की ते 4 श्लोक लोकांना समजणार नाहीत, तर त्याचे आपण रूपांतर सोप्या भाषेमध्ये करूया, मग ते 28,000 श्लोकांमध्ये गेले. वेदव्यासांना भागवत महापुराण लिहिण्याची गरज का वाटली होती? कारण तेच की त्यांना असं वाटलं की पुढे चालून तत्वज्ञान कोणाला आवडणार नाही एवढं. लोक बाललीला म्हणजे भक्तांना बाललीला जास्त आवडतात. भक्तांना असं नाही आवडत की भगवंताने हे पराक्रम केले. भगवंत असं भक्त असतो की तो देवाला एक नात्याने पाहतो, माझा मित्र आहे, माझा सखा आहे, माझा प्रेमी आहे. आता भरपूर जण भगवान श्रीकृष्णांच्या भरपूर भक्त आहेत की ते त्यांना गोपीभावामध्ये पाहतात. बरोबर. तर मग प्रत्येकाला जसं की प्रल्हादजींसाठी ज्या देवाने अवतार घेतला, नरसिंह अवतार, अतिशय भयानक होता तो. मोठे मोठे दात होते आणि पूर्ण रक्त लागलेले तोंडावरती. वध झाल्यानंतर ते सिंहासनावरती बसल्या डरकाळी मारतायत, प्रत्येकजण घाबरताय. आणि विशेषतः म्हणजे भगवंताची पत्नी लक्ष्मी त्या घाबरल्या. खरं तर त्यात आरती करण्यासाठी आल्या होत्या, ताट फेकून पळून गेल्या की हे कसलं रूप घेतलं म्हणून. आणि त्यावेळेस ब्रह्मदेव प्रल्हादजीने म्हणतात की प्रल्हाद, हे तुझ्यासाठी रूप घेतलेले, तू जा आणि शांत कर. त्यावेळेस प्रल्हादजी सरळ गेलेले आणि मांडीवरती जाऊन बसलेले, म्हणजे त्यांना भीती वाटली नाही. तिथं ब्रह्मा घाबरतायत, इंद्र घाबरतायत, शंकर भगवंत बाजूला उभा आहेत, लक्ष्मी आता पळून गेलेले आहेत. आणि हा एक 5 वर्षाचं बालक आहे, तिचा मांडीवरती बसतं आणि देवाला म्हणतं की देवा, हे जे रूप घेतलंय तो किती सुंदर दिसतोय. त्यावेळेस नरसिंह भगवंत म्हणतात की सगळेजण भीत आहेत मला, तुला कसं मी सुंदर दिसायला लागलो. त्यावेळेस प्रल्हादजी म्हणतात की मी कथा ऐकली होती तुमची, की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की जोपर्यंत देवाच्या पायापासून ते डोक्यापर्यंत पाहत जावं. जर देवाच्या बोटांवरतून जर मन भरलं, मग नंतर थोडं घोट्यापर्यंत जावं, त्याच्यानंतर पिंडरीपर्यंत जावं, नंतर गुडघ्यापर्यंत, नंतर मांडीपर्यंत, नंतर कमरेला पाहावं, असं करतो वर जावं मुखापर्यंत. तसं ना मी अजून तुमच्या चरणावरती, माझं आणखी चरणावरतीच मन भरलेलं नाहीये, म्हणून मी अजून तुमच्या मुखापर्यंतच गेलेलो नाही, म्हणून अजूनही सुंदर दिसत. आणि तुमचे चरण एवढे सुंदर तर मुख किती सुंदर असेल. मग ते हे जे भाव आहे हा कथेमधून प्रकट होतो. आणि ती कथा कोणी सांगितली? संतांनी सांगितली. म्हणून व्यासांना असं वाटलं की भगवंताच्या बाललीलेचं वर्णन ज्या ग्रंथामध्ये केलं जाईल ते भागवत महापुराण असेल, म्हणून त्यांनी ते निर्माण केलं. नारद मुनींनी वेदव्यासांना कोणता सल्ला दिला होता? की तुम्ही भगवंताच्या बाललीलांचं वर्णन अनंत काळापर्यंत टिकून राहील असा एक ग्रंथ लिहा. त्यांनी ते सांगितले की चतुर्श्लोकी भागवताचं रूपांतर करा तुम्ही पुढे 28,000 श्लोकांमध्ये, आणि ज्यांनी लोकांचं कल्याण होईल, ज्या ग्रंथामध्ये लोकांना प्रत्येक प्रश्नांची उत्तरं भेटतील. शुकदेव महाराज कोण होते? शुकदेव भगवंत हे जे 24 अवतार आहेत त्यातला एक अवतार मानलं जातं. आणि शुकदेव भगवंत खरं तर आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस राजा परीक्षितचा जन्म झाला त्यावेळेस त्यांच्या गर्भावरती प्रहार केला होता अश्वत्थामाने ब्रह्मास्त्राचा. तर त्यावेळेस त्यांचं रक्षण करण्यासाठी भगवंत गर्भामध्ये गेलेले आणि त्यांचं रक्षण केलेले. तर भगवंतच पुन्हा नंतर त्याच परीक्षेला ज्यावेळेस शाप भेटला की तुला 7 दिवसामध्ये तक्षक नावाचा सर्पदंश करेल, तर त्यावेळेस भगवंत जसं की गर्भामध्ये शस्त्राला उत्तर देण्यासाठी सुदर्शन चक्र घेऊन गेले होते, तसं ते शब्दरूपी शाप भेटला होता. त्याच्यामुळे शुकदेव भगवंत शब्दरूपी कथा घेऊन आली. आणि शुकदेव भगवंत हे भगवंताचे अवतार आहेत ज्यांनी राजा परीक्षितसाठी त्याच्या कल्याणासाठी इथं अवतरित झाल्यानंतर 7 दिवसांचा शाप, 7व्या दिवशी तुला तक्षक नावाचा सर्प दंश करून तुझी मृत्यू होईल असा शृंगी ऋषीने शाप दिला होता त्यांनी. जर राजा परीक्षिताला मृत्यू दिसत होती तरी पण भागवत महापुराणच का ऐकलं होतं? कारण त्यांच्या मनामध्ये असं नव्हतं की भागवतच ऐकायचे. खरं तर ते एक सगळ्या त्यांच्या पूर्ण प्रजेचा त्याग करून त्याच्यानंतर त्यांच्या पिढीला सोपवून ते त्यांना समजलं की आता आपल्याला 7 दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. त्यावेळेस ते गंगाच्या किनारी जातात की मला जर कोणी वाचवू शकतो, म्हणजे असं नाही की मृत्यू होऊ नये म्हणून वाचवायचे, मृत्यू तर होणार आहे, आता शाप तर भेटलेला आहे. कारण की त्यांनाही मान्य केलं तर त्यांनी की त्यांच्याकडून चूक झालेली. त्यांनी शृंगी ऋषींच्या वडिलांच्या गळ्यामध्ये मेलेला साप टाकला होता. तर ते म्हणतात की ही माझ्याकडून चूक झालेली आहे, तर मला याचा दंड भेटला पाहिजे. तक्षक नावाचं सर्प येणारे मला दंश करणारे, परंतु मृत्यू आधी माझं कल्याण झालं पाहिजे. ते कोण करणार आहे? तर संत करणार आहेत. त्याच्यामुळे ते संतांकडे जातात आणि तिथं म्हणजे जेवढे संत आहेत, विश्वामित्र असतील, जेवढे संत होते तेवढे सगळे आले, परंतु वाट बघत होते शुकदेव मुनींची. 22 वर्षाचं वय होतं शुकदेव मुनींचं.
तर त्यांची वाट बघत बसले आणि त्याच्यानंतर मग त्यांना 7 दिवसाची कथा सांगितली. खरं तर 7 दिवस म्हणजे आपण जन्मालाही 7 दिवसामध्ये येतो, मृत्यूलाही 7 दिवसामध्ये जातो. कसं की सोमवार ते रविवार आपला या 7 दिवसापैकी आपला जन्म होतो आणि सोमवार ते रविवार या दिवसापैकी कुठल्या तरी एका दिवसामध्ये आपला मृत्यू होणार आहे. फक्त राजा परीक्षितला त्याचा 7वा दिवस माहित होता आणि आपला 7वा दिवस आपल्याला माहित नाही की कधी आपल्याला. तक्षक म्हणजे आपण म्हणू शकतो की काल आहे, आपला मृत्यू आहे, जो की कसा येईल सांगता येत नाही. ऍक्सिडेंट होईल की अटॅक येईल की वय झाल्यानंतर आपण मरतो हे सांगता येत नाही. तसं की त्यांना माहित होतं त्यांचा मृत्यू कसा होणार आहे, 7वा दिवस कोणता आहे, तसं आपल्याला माहित नाही. म्हणून एक सांगण्याचा प्रयत्न केला की 7 दिवस त्यांनी कथा ऐकली पाहिजे, म्हणून आपण सुद्धा 7 दिवस कथा ऐकली पाहिजे. मग 7 दिवस कुठले 7 दिवस कथा ऐकून मोक्ष मिळू शकतो का? हो. खट्टवांग राजांनी ज्यावेळेस ते स्वर्गामध्ये गेले होते त्यावेळेस त्यांनी विचारलं की माझा मृत्यू कधी होणार आहे. ते म्हणतात की पुढच्या 1 तासामध्ये तुमचा मृत्यू होणार आहे. मग त्यावेळेस सगळं त्यागून दिलं, नामस्मरण करत बसले. तर एक शेवटच्या क्षणामध्ये त्यांनी स्वतःचं कल्याण करून घेतले कथेद्वारे, ते नामस्मरणाद्वारे. तर 7 दिवसामध्ये कल्याण होणार याचा अर्थ की राजा परीक्षितची पूर्ण भीती मरून गेली होती. म्हणजे भागवत महापुराण शेवटी हे समजतं भागवतामध्ये, कथेचा पूर्ण सार हेच आहे की भगवंत आपल्यामध्ये, भगवंतांना आपण वेगळे नाहीयेत. आपण जन्माला आलोय, आपले मृत्यू होणारच आहे. ही शरीर मातीमधून जन्माला आले, मातीमध्ये जाणार आहे, परंतु आत्मा कधी मरणार नाहीये. तर ज्यावेळेस पूर्ण 7 दिवसाची कथा सांगून झाली त्यावेळेस शुकदेव मुनी म्हणतात की राजा आता मला सांग तुझा आज मृत्यू होणार. त्यावेळेस राजा परीक्षित म्हणतात की आज माझा मृत्यू होणार नाहीये, कारण की ज्याचा मृत्यू होणार आहे तो मी नाहीये आणि माझा मृत्यू कधी होऊ शकत नाही. तर ही जी भीती आहे मृत्यूची ती पूर्ण निघून जाते की म्हणजे जीर्ण वस्त्र सांडी जे माऊली सांगतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की जसं आपण एखादे कपडे घालतो आणि ते कपडे नंतर खराब झाल्यानंतर आपण तो काढून टाकतो, तसं हे शरीर आहे की आत्मा एक शरीर धारण करतं. ते पूर्ण खराब झाल्यानंतर असं वाटलं की आता हे झालंय, पूर्ण जिरजिर झालंय, त्यावेळेस ते काढून टाकतं. त्याच्यामुळे मृत्यूची भीती पूर्ण निघून जाते भागवतामुळे. भागवत श्रवणाचं खरं महत्व काय? म्हणजे भागवतामध्ये जेवढ्या कथा आहेत, जेवढ्या त्या सगळ्या कथा आपल्याला स्वतःशी भेटून देतात. ज्यावेळेस आद्य गुरु शंकराचार्यजी म्हणतात की ब्रह्म सत्यम जगत मिथ्यम, की त्यांचं असं होतं की जग हे मिथ्या आहे, ब्रह्म हे सत्य आहे आणि ब्रह्म आपल्याला सोडून दुसरीकडे कुठं नाही. आपल्याला मंदिरात जायची गरज नाही, आपल्याला दुसरीकडे कुठं जायची गरज नाही, काही करायची गरज नाही. आणि या गोष्टीला त्यांना पुरस्कार भेटले की त्यांनी ज्यावेळेस हे केलं. आणि ज्यावेळेस तेच आद्य गुरु शंकराचार्य वृंदावनामध्ये जातात आणि वृंदावनामध्ये गेल्यानंतर भगवंताला पाहतात, त्यावेळेस तेच आद्य गुरु शंकराचार्य पुन्हा त्या सगुण रूपाची स्तुती करतात की भजे व्रजैकमंडनम समस्त पाप खंडनम सभक्त चित्तरंजनम नमामि नंदनंदनम स्वपिच्छ गुच्छमस्तकम सुनादवेणु हस्तकम अनंगरागरम. ती स्तुती पूर्ण करतात. त्याच्या स्तुती पण त्यांची खूप प्रसिद्ध आहे. तर ते जे सगुण रूपावरती प्रेम होणे ते भागवतामुळे होतं. आणि पूर्ण भागवतामध्ये ज्यावेळेस नारद मुनींची पुढे कथा येते गोपीगीतामध्ये, नारद मुनी गोपींना भेटतात आणि त्यावेळेस गोपी म्हणतात की भगवंताच्या मस्तकामध्ये वेदना होत आहेत आणि मलम म्हणून गोपींच्या पायाची धूळ पाहिजे. तर त्यावेळेस गोपिका म्हणतात, आज त्यांनी असा विचार केला नाही, म्हणजे भगवंताच्या ज्या 16,000 पत्नी आहेत त्या म्हणतात की देवाला जर आमच्या चरणाची धूळ जर लावली तर आम्ही नरकात जाऊ. तर तेच नारद ज्यावेळेस वृंदावनामध्ये येतात आणि म्हणतात की देवाच्या मस्तकामध्ये वेदना होत आहेत आणि त्या राहणार कशा, तर तुमच्या पायाची धूळ पाहिजे. तर त्या मातीमध्ये पूर्ण लोळतात आणि म्हणतात की ही माती घेऊन जा. आधी तर प्रश्न विचारलेला आहे की देव सुखी आहेत का ह्याच्यामध्ये द्वारकेमध्ये. ते म्हणतात की हो सुखी आहेत ते. मग द्वारकेमध्ये असं कोण नव्हतं की त्याच्या पायाची धूळ काढून देईल देवाच्या मस्तकाला लावायला. ते म्हणे नाही, सोन्याची द्वारका आहे. आता जातीवंत वकील आहेत ते, स्वतःची बाजू अतिशय चांगल्या पद्धतीने सावरून घेतली. सोन्याची द्वारिका आहे तर माती कुठून येईल. मग त्यावेळेस गोपिकांनी विचारतात की तुमच्या पायाला नव्हती का धूळ, तुम्ही तर भ्रमण करत राहतात, तिन्ही त्रैलोक्यामध्ये फिरता, तुमच्या पायामध्ये धूळ नव्हती. अहो भजनभूषण, म्हणजे तुम्ही भजनभूषण करत पूर्ण जगामध्ये त्रैलोक्यामध्ये फिरता, तुमच्या पायाला नव्हती का धूळ. ते म्हणतात की मी नरकात जाईल पुन्हा. ते नंतर मान्य करतात. आणि त्यावेळेस गोपिका आपल्या पायाची धूळ काढून त्यांना देतात की जाऊन घेऊन जा. मग हे जे प्रेम आहे भगवंतावरती त्या सगुण रूपावरती करायचं ते भागवत शिकवतं. नरकामध्ये मग गोपिकांचं काय झालं नंतर ना?
त्या नरकात नाही गेल्या, कारण की भगवंताची एक लीला होती की भगवंताप्रती आमचं एवढं प्रेम आहे की आम्ही एक जन्म तर काय आम्ही मातीचे जेवढे कण आहेत तेवढी दिवस नाही तर युग नाही तर पूर्ण तेवढी जन्म आम्ही नरकात कुचून संपलो तरी चालेल, परंतु कृष्ण बरा झाला पाहिजे, हा जो भाव आहे हे भागवतामधून मिळतो. भागवतामध्ये भक्तीला एवढं महत्व का दिलं जातं? भगवंताला भक्ती व्यतिरिक्त प्रसन्न करता येत नाही. भगवंताला भक्ती अतिशय प्रिय आहे. भागवतामध्ये वर्णन प्रथम महात्म्यामध्ये वर्णन येतं की आपल्या महाराष्ट्राचं तिथं वर्णन आलेलं आहे की भक्ती माता म्हणजे एक देवी आहे, त्यांना देवी मानलं जातं. त्या देवी म्हणतात की मला पूर्ण सन्मान जर कुठे भेटला असेल, आदर सन्मान भेटला असेल तर महाराष्ट्रामध्ये भेटलेला आहे. भागवत महापुराणामध्ये पूर्ण ठळक लिहिलेलं आहे की मला आदर सन्मान जर भेटला असेल तर महाराष्ट्रामध्ये भेटलेलं आहे. कारण गुजरातमध्ये त्या वृद्ध झाल्या आणि वृद्ध झाल्यानंतर त्यांची 2 मुलं आहेत, ज्ञान आणि वैराग्य. यांना घेऊन ते दोन्ही मुलंही वृद्ध झाले, त्या सुद्धा वृद्ध झाल्या आणि त्या गुजरातमधून पळून जातात वृंदावनामध्ये. वृंदावनामध्ये गेल्यानंतर ते तरुण अवस्थेमध्ये येतात, कारण की वृंदावनामध्ये भक्तीला फार महत्व आहे, ज्ञानाला महत्व नाहीये आणि वैराग्याला महत्व नाहीये. तिथलचे लोक असे आहेत की तुम्ही एनी टाइम खावा, त्याग करायचा नाही, जेवणाचा त्याग करायचा, तुम्हाला ज्ञान काही गरजेचं नाहीये, तुमच्या मनामध्ये भक्ती असली पाहिजे. आणि भगवंताला भक्ती फार प्रिय आहे, म्हणून तिथं नंतर त्या वृद्ध झाल्यानंतर तिथं वृंदावनामध्ये, कारण की भगवंताचा अखंड वास आहे तिथं, तर त्या तिथं तरुण झाल्या. आणि भगवंताला भक्ती प्रिय आहे. नारदाने तिथं म्हणतात त्यांना की तू भगवंताला अतिशय प्रिय आहेस, मग तुला वाटेल ते आम्ही तुला देऊ शकतो. कारण की तिचे 2 पुत्र जे मुलं होती ती वृद्ध झालेली होती, पण ते रडत होत्या, हे वृद्ध झालेले आहेत. तर त्यावेळेस नारद म्हणतात की हे काम ह्यांना पुन्हा तरुण अवस्थेमध्ये आणण्याचं काम मी करेन, आणि जर मी ते केलं नाही तर मी भगवंताचा भक्त नाही. ते तिथं वचन देतात. पुन्हा नंतर ती साप्ताहिक कथा भागवताचीच महिमा आहे ही, की नंतर भागवत कथा ऐकवली जाते, संकादिक कथा सांगतात. नंतर त्या दोन्हींना तरुण अवस्था प्राप्त होते आणि त्यावेळेस भक्तिमाता म्हणजे भक्ती संतांकडे येते आणि त्यांना म्हणते की मी कुठं बसू. तर त्यावेळेस संकादिक म्हणतात की जो भगवंताचा भक्त आहे त्याच्या मनामध्ये तू बस, तू जर त्याच्या मनामध्ये नसशील तर त्याला देव प्राप्त होणार नाही. म्हणून भक्ती श्रेष्ठ आहे. भक्ती आणि ज्ञान या दोघांपैकी श्रेष्ठ काय? भक्ती श्रेष्ठ आहे. ज्ञान का? कारण की जर ज्ञान असेल आणि भक्तीच नसेल तर ज्ञानाचा उपयोग नाहीये. हा, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. संतांनी आपल्या मागणं मागितलं की जर मनामध्ये भक्ती नसेल तर ते आम्हाला ज्ञान नको. तुझी भक्ती आमच्या मनामध्ये असली पाहिजे, तुझं प्रेम, तुझ्याबद्दलचं प्रेम आमच्या मनामध्ये असलं पाहिजे, आणि भक्तीन प्रेम नसेल तर आम्हाला ज्ञान पण नको. भगवंताला मिळवण्यासाठी गुरु आवश्यक असतो का? हो, म्हणजे इथं आपल्या नामदेव महाराजांची कथा फार सुंदर बसते. नामदेव महाराजांना देव बोलायचे, देव त्यांच्यासोबत खेळायचे, त्यांच्या हाताने जेवण करायचे, पण एक भगवंतामध्ये मी तूपणा होता, तू आहे आणि मी आहे. नामदेव महाराज ज्यावेळेस माऊलींचं दर्शन करण्यासाठी येतात, सोबत जनाई माता आहेत, आणि दर्शन करायला ते असं की वर बघतायत, सगळे त्यांचे दर्शन घेत आहेत. माऊलींनी दर्शन घेतलं, निवृत्तीनाथांनी दर्शन घेतलं, सोपानदेवाने दर्शन घेतलं, परंतु मुक्ताईने दर्शन घेतलं नाही. त्यांनी रागात बघत होते त्यांच्याकडे एक तिखट नजरेने. मग नंतर निवृत्तीनाथ म्हणतात की अगं मुक्ता बघ, दर्शन घे, देवाचा एवढा मोठा भक्त आहे. देव बोलतात त्यांना, त्या म्हणतात की मी नाही दर्शन घेणार, तुला घ्यायचं असेल तर दर्शन घेऊ शकतो दादा, मी काही दर्शन घेणार नाही, याच्यामध्ये अहंकार खूप आहे. हे नामदेव महाराजांना ऐकायला गेलं तर नामदेव महाराजांना ते म्हणतात की अखंड जयाला देवाचा शेजार, परी अहंकार गेला नाही. अखंड देवासोबत, सतत देवासोबत असतो तरी अहंकार कसा काय गेला नाही याचा. त्यावेळेस नामदेव महाराजांना असं तळपायाची एक मस्तकाला गेली की ही बारकी पोरगी मला अशी बोलते म्हणून. देवाकडे राग राग गेले, म्हणाले की मला ती मुक्ती अशी म्हणली, ती मुक्ता मला अशी बोलली, ती एवढीची मुरडी, एवढी बारकी. तर देव म्हणाले की ती जी बोलली ती काही वाईट बोलली नाही, कारण की तिच्या बोलण्यामध्ये प्रत्येक एका शब्दामध्ये आईचं अंतकरण होतं. तू माझ्याशी बोलतोय, मी तुझ्याशी बोलतोय, याच्यामध्ये मी तू पण आहे. तुला जर माझ्या सगुण रूपाचा साक्षात्कार जर अनुभवाला आणायचा असेल तर तुला गुरु करावा लागेल. ही साक्षात देव त्यांना म्हणतात. मग त्याच्यानंतर विसोबा खेचर वगैरे त्यांच्याकडे जातात, ते गुरु होतात नामदेव महाराजांचे. तर भगवंताशी आपण बोलत जरी असलो तरी तो आपल्यापेक्षा वेगळा नाही, मी तूपणा संपून जातो पूर्ण, त्याची बोलवण होऊन जाते. म्हणजे मी तूपणाची झाली बोलवण, ती गुरूंच्या कृपेने होते, गुरूंच्या मार्गदर्शनाने होते, म्हणून गुरु आवश्यक आहे. भागवतामध्ये शरीर आणि आत्मा ह्या दोघांचा फरक कसा सांगितलं? हे असंच की शरीर नश्वर आहे, आत्माचा नाश होत नाही, आत्मा शेवटी परमात्म्याला जाऊन लीन होते. की
जसं आपलं ते शरीर जाळलं जातं, मृत्यू झाल्यानंतर शरीर त्याच्या पूर्ण ते पंचतत्वामध्ये लीन होऊन जातं शरीर. आपण एखाद्याचा मृत्यू झाला त्याच्या शरीराला आठवत नाहीत, आपण त्याच्या कार्याला आठवतो. की एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाला, आपण बघायचं की ते काय म्हणून रडत असतात. एक विचार करण्याची गोष्ट आहे की बायको म्हणते की आता घर कोण सांभाळणार, लेकरं म्हणतात की आम्हाला शाळेत कोण घेऊन जाणार, आई म्हणते की म्हणजे ते कामच बोलतायत ते, आता आमचं कसं होणार. म्हणजे कोणी त्या व्यक्तीचं बोलत नाहीये, म्हणजे शरीराला कोणी आठवत नाहीये, त्याच्या कार्याला आठवतं. म्हणून थोडक्यात अजित पवार. हा तर लोक कार्याला आठवतात, त्याला नाही आठवत, त्या शरीराला आठवत नाही, कोणी आठवणी ठेवत नाही. फोटो असतो घरामध्ये लटकवलेला, पण सांगतात काहीतरी हा आमचा आजोबा आहे, हा आमचा हे, हा आमचा ते. तर आत्मा आणि कार्य हे वेगळे, शरीर आणि आत्मा. शरीराला महत्व दिलेलं नाही. संतांनी कधी शरीराला महत्व देत नाहीत. ज्यावेळेस सजवण्याचं संत म्हणतात की आपल्या स्वतःला शृंगार करा, मग शृंगार शरीराला नसतो, तर शृंगार गुणांना असतो. ते गुण देवाला आवडतात. मग देवाला जसे गुण आवडतात तसं तुम्ही त्या गुणांना, म्हणजे जसं की देवाला दया आवडते, तर दया नावाचा शृंगार तुम्ही करा. करुणा आवडते तर मग करुणा नावाचा शृंगार करा. शरीराला महत्व दिलेलं नाहीये. शरीर आज आहे तर उद्या नाहीये. म्हणजे प्रेमानंद महाराज एवढे हे मोठे संत आहेत, परंतु त्यांना दोन्ही किडण्या नाहीयेत. त्यांनी शरीराला महत्व दिलेलं नाही. त्यांनी म्हणतात की माझी राधाराणी माझी पूर्ण भक्ती आहे, ती भक्ती मी दिली नाही, त्याच्यामुळे शरीराला महत्व नाहीये, आपल्या भक्तीला महत्व आहे. भागवतामध्ये शरीराला महत्व दिलेलं नाहीये, आत्म्याला, की आपण शेवटी देवापाशी जाणार आहोत आणि त्याच्यापाशी जाण्यासाठी आपल्याला अखंड नामस्मरण करायचं, आणि त्याच्यासाठी आपल्याला शरीराकडे दुर्लक्ष करावं लागेल. म्हणजे दुर्लक्ष म्हणून असंही नाही की आपण जेवायचंच नाही, जेवढं लागेल तेवढं शरीराकडे एवढं लक्ष द्यायचं नाही. जसं की राजा परीक्षितनी असा विचार करू शकतो की 7 दिवस राहिलेले आहेत माझ्याकडं, मी पूर्ण राजभोग भोगणार आणि त्याच्यानंतर मृत्यूला पावणार. परंतु त्यांनी विचार केला की मी मोक्षाला गेलो पाहिजे. शरीराचा विचार केला नाही की आतापर्यंत एवढे राजभोग भोगले, मग अजूनही भोगायचे नाही, तर तत्क्षण त्याग करता आला पाहिजे. हे भागवत शिकवतं. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही दुःख असतं, प्रत्येकाच्या असतं. त्याला ते दुःख का मिळतं? आपले आपले प्रारब्ध असतात, कर्म असतात. तुकोबारायांनी फार सुंदर सांगतात की प्रारब्धाची होय दुःख, प्रारब्धाची पावे दुःख, प्रारब्धाची होय सुख. प्रारब्धाने सुख भेटणारे, प्रारब्धानेच आपल्याला दुःख भेटणारे, प्रारब्धानेच आपल्याला पैसे भेटणारे, प्रारब्धानेच आपल्याला प्रसिद्धी भेटणारे. हे तुकोबारायांनी स्पष्ट सांगून दिलेले की प्रारब्धाने आपल्याला सगळं होणार आहे. आपले पूर्वीचे कर्म असतील, त्याचं आध प्रारब्धाचा गाठोडा घेऊन सोबत आलोय आपण ते भोगायला, आणि सोबत जे कर्म करतोय त्याची फळ आपल्याला सोबत भेटतायत. मग जर खूप दुःख भेटत असतील, मग आपण पूर्वी काहीतरी केलेलं असतं. आपण भरपूर संतांना पाहतो की त्यांना दुःख असतात. आता मी बरेच जण पाहिले संत की अखंड देवाचं नामस्मरण असतं, पण त्यांना दुःख आहे, शारीरिक दुःख आहे, काहीतरी दुःख आहे त्यांच्या पाठीमागं, पण त्याच्याकडे लक्ष देत नाही. ते सरळ म्हणून जातं की माझं प्रारब्ध, सरळ बोलून जातं की माझं प्रारब्ध आहे, माझ्या कर्मानुसार मला फळं भेटत आहेत. म्हणून असं आहे की आपल्या प्रारब्धानुसार आपल्याला फळ भेटतं. या जन्मीचे की आधीच्या जन्मीचे? प्रारब्ध पूर्वीचं असतं, आणि ते जर ते गाठोडं घेऊन आलोय आपण, ते भोगायचे. देवही अडवू शकत नाही, तर ते आपल्याला भोगावंच लागणार आहे. देव थोडंफार कमी करू शकतो की तुला ठीक आहे, तुला 4 पायऱ्या पडून जर तू खाली पडणार असशील तर 2 पायऱ्या चढून तू खाली पडू शकतो. म्हणजे मागच्या जन्मी थोडंफार असतं ते, या जन्मी फेडवलं. काहीतरी केलेलं असतं आपण, कुणाशी तर काहीतरी केलेलं असतं. त्या म्हणजे आपण असतं की काही काळासाठी एखादी व्यक्ती आली, खूप चांगलं झालं, त्याच्यानंतर निघून गेली ती आपण पहिल्या जन्मी आपण त्या व्यक्तीपाशी काही काळापुरतं गेलो होतं, तिला त्रास दिलेला होता. ती व्यक्ती नंतर या जन्मामध्ये येते आणि ती आपल्याला त्रास देऊन निघून जाते. बरे त्या व्यक्तीला माहित नाही की तिनं म्हणजे मागच्या जन्मी हे आले होते म्हणून, पण एक ती देवाच्या इच्छेने ती करून जाते. मग त्याचा विचार करत बसायचा नाही. की मी एक वाक्य वाचलं होतं की जाणाऱ्याला जाऊ द्यावं, थांबणाऱ्याची काळजी घ्यावी. बरोबर. त्याच्यामुळे पाठीमागचं आपल्याला भोग भोगावे लागतं. सलमान खान म्हणतो ना की जर एखाद्याला जायचं असेल ना तर बिनधास्त जाऊन द्या. कारण की त्यांनी जायची इच्छा आधीच ठरवलं असं ना, त्यामुळे त्याला थांबवायचं कशाला. बरोबर आहे. ज्याला खरंच थांबायचं असतं तो काही कारण म्हणजे काही करून थांबतो. मग तो एखाद्याशी भांडण करेल, जग पालतं होईल, पण थांबतो. ज्याला जायचंच आहे त्याने आधीच ठरलं असतं की आपल्याला जायचंय,
आणि अजून अशा गोष्टी मी एका मित्राने सांगितलं होतं की जर एखाद्याला जायचं असेल ना त्याची तयारी त्यांनी 6 महिने आधीच केलेली असते. बरोबर आहे ते, की ती तयारी 6 महिने माहित नाही मला, पण ती तयारी पूर्वी सुरू झालेली असते त्याची, की आता जायचंय आपल्याला, मग ती तयारी झालेली असते. आणि ही तयारी अशी पण असते, आपण जर एखाद्याचे वडील वारणार असते तर आपण बघायचं की कुठली शक्ती असते काही माहित नाही, पण ते वडील लेकराला सांगून टाकतात की बाबा हे असं यांच्याकडे एवढे एवढे पैसे येतं, आपण यांना एवढे एवढे द्यायचं राहिलेले, आपली जमीन इथं अशी अशी आहे, ते पूर्वी सांगायला लागलेले असतात. ते थोडंफार कळतं, त्याच्यामुळे ते जाणारच त्याच वेळी जाणार आहे. म्हणजे 5 दिवसासाठी एखादी व्यक्ती आले तर 5च दिवस थांबणार आहे, त्याच्यानंतर संपर्क तुमचा तुटणार आहे, हे लिहून ठेवलेलं आहे आधीच. मग ते प्रारब्ध पूर्वीचे असतात. ते कर्म आणि प्रारब्ध आहेत काय फरक? कर्म आपण आता करतोय, प्रारब्ध जुनी आहेत जे आपण घेऊन आलो. ओके. आता ह्या जन्मात आपण जे करेन ते पण पुढच्या जन्मात बघायचं. जर या जन्मात पूर्ण भोगून टाकले, कसं आहे की जर आपण नामस्मरण करत राहिलो तर मग नंतर अखंड नामस्मरण, आणि मृत्यूच्या वेळी जर आपण नामस्मरण करत असू मग त्याच्यानंतर पुढचा जन्मच नाही आपल्याला. असं आहे की पुढचा जन्म आपल्याला नंतर नाहीये. असं का? कारण की आपण नंतर देवापाशी निघून जातो, पुनर्जन्म नाहीये नंतर. या जन्मी पाप केल्यानंतर पुढच्या जन्मी यावंच लागतं ते फेडायला. हा, यावंच लागतं. मग देव आणतो पुन्हा आणतात, कारण की तुम्ही केलं तुम्हाला बघावं लागेल, देवाला नाही चुकलं. कारण की ज्या काही मात्यांनी वनवास दिला प्रभू रामांना, त्याच काही माता पुन्हा नंतर देवकी म्हणून आलेल्या आहेत. जे बालपण यशोदा आपल्या यांच्यापासून कौशल्य मातेपासून हरवले, ते नंतर यांना या जन्मामध्ये ते बालपण हरावं लागलं. यशोदा माता ह्या कौशल्य माता आहेत. ओके. हा, मग ते देवाला चुकलं नाही. कर्म आपण बदलू शकतो का? कर्म नाही, कर्म कसे करायचे याच्यावरती आपलं नियंत्रण असू शकतं, पण ते बदलू शकत नाही. आपल्याला चांगलं करायचंय, जर एखादं चुकलं आपलं तर क्षमा मागू शकतो आपण. मग ते देवाला म्हणायचं, देवा माझ्याकडून चुकलंय, पण मुद्दामून नाही करायचं, मग ते क्षमा करू शकतो. म्हणजे आपण ते म्हणतात की गंगेमध्ये स्नानाला गेल्यानंतर पाप धुतात, गंगा पाप धुते. गंगाचे पुत्र होते भीष्माचार्य, त्यांनी कर्म केलं होतं की एका सापाला काठ्यावरती फेकून दिलं होतं. ते काठे ते सापाच्या अंगामध्ये घुसले, यांना शेवटी सापाच्या शय्येवरती झोपावं लागलं. ते कर्माचं त्यांना फळ भेटलं, गंगापुत्र असूनही. मग त्या गंगा माता स्वतःच्या लेकराला वाचवू शकल्या नाहीत, मग आपल्याला काय वाचवणार आहे? म्हणजे आपलं जे कर्म केले आपल्याला ते भेटणार आहे. गंगा कोणते पाप धुते की जर आपण एखादं पायाखाली मुंगी गेली, आपल्याला माहित नाही, ती मुंगी मेली आहे, पण ते नकळत झालेली जी पाप आहेत ती गंगा धुते. हा, म्हणजे मी काल परवाच एक रील ही ऐकली होती की गंगा पाप नाही धोती पार्थ, रुलाया है तो रोना भी पडेगा. ते मला खूप हे झाले की आपण कर्म केलं तर आपलं म्हणजे आपण इंटेन्शन ठेवलेलं की त्याला रडवायचे, त्याला रडवलं ना मग तुलाही रडावं लागेल, पुढे जाऊन तुलाही रडावं लागेल. त्याच्यामुळे आपले कर्म जे आपण आता करतोय ते फिरून पुन्हा नंतर आपल्यापर्यंत येणार आहे. पृथ्वी गोल आहे तसं कर्मही गोल आहे, ते फिरून आपल्यापाशी येतं नंतर. आता भागवतामध्ये सांगितल्याप्रमाणे मोक्ष म्हणजे नेमकं काय? राजा परीक्षितला ज्यावेळेस मोक्ष मिळाला, मोक्ष म्हणजे मृत्यूपासून वाचणं नाही, मोक्ष म्हणजे भगवान, म्हणजे एक माझ्या कथेमध्ये म्हणत असते मोक्ष म्हणजे मृत्यू झाल्यानंतर मोक्ष भेटत नाही, या जन्मातच मोक्ष भेटतो. म्हणजे मोक्ष झाला नाही हे केव्हा समजायचं की मृत्यू निकट आलेली पण इच्छा संपलेल्या नाहीये. थोडक्यात म्हणजे एखादा असतं आपण म्हातारं झालंय खूप, 7 पिढ्यांचं त्यांनी कमवून ठेवलेलं आहे, पण त्याच्या डोक्यामध्ये 8वी पिढी असते, माझी 8वी पिढी कशी सुरक्षित राहील, कशी बसूल खाईल, हे जे चिंतन सुरू असते त्या व्यक्तीचं, त्याची इच्छा संपलेली नाही, त्याच्या तो मोक्षाला जाणार नाहीये. पण एक असा व्यक्ती आहे की पूर्ण आयुष्य पडलेले पण त्याला कशाचे चिंता नाही, फक्त तो भगवंतामध्ये लीन आहे, तो मोक्षाला गेलेला आहे. कारण त्याच्या इच्छा संपलेल्या आहेत. जिथं इच्छा असतात तिथं भगवंत नाहीये. मग आपण एक इच्छा ठेवायची की देव प्राप्त करायचं, त्यामुळे देवापाशी जायचं. या गोष्टी ज्यावेळेस इच्छा संपतात त्यावेळेस आपण मोक्षाला गेलो म्हणायचं. एखाद्या व्यक्ती नामस्मरण करत असतो, देवामध्ये लीन असतो, मग तो जे काही अध्यात्म करतो, काय जे काय करतात, त्याचं त्याच्या मृत्यूनंतर काय होतं? त्याचा आशीर्वाद म्हणून पुढच्या नंतर पिढीला आशीर्वाद भगवंताचा लाभतो. जसं की विश्वंभर बाबाने आपल्या वारकरी संप्रदायामध्ये विश्वंभर बाबा तुकोबारायांचे पूर्वज, त्यांची वारी चुकली होती, त्यांचं वय भरपूर झालं होतं. मग त्यांच्या मनामध्ये असं आलं की आता वारी चुकली माझी, मी वारीला जाऊ शकत नाही, मग काय करायचं? तर त्यावेळेस
त्यांच्या स्वप्न दृष्टांतामध्ये भगवंत म्हणतात की तुझ्या मागच्या मळ्यामध्ये मी आलो स्वप्नामध्ये. मग विश्वंभर बाबा जातात सकाळी पहाटे 4-2 लोक सोबत घेऊन, ती माती उकरायला लागतात. त्याच्यामध्ये विठ्ठल रघुनाथाची मूर्ती, रुक्मिणी माताची मूर्ती सापडते त्यांना, की भगवंतांनी वारी त्यांना इकडे केलेली, जे पंढरपूरचा परमात्मा इथं देहूमध्ये येऊन विराजमान झाले. तर ते नंतर पिढी दर पिढींना आशीर्वाद लाभतात. मग नंतर विश्वंभर बाबांनी काही मागितलेलं नाहीये. आणि तुकोबारांनंतर देव म्हणतात की तुम्ही काहीतरी मागा मला, तुमच्या पिढीने एवढी तपश्चर्या केलेली, एवढं नामस्मरण केलेलं, एवढं अध्यात्माच्या रस्त्यावर चल, तुम्ही काहीतरी मागा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात की देवा हे बघ, मला तुझ्याकडून काही पाहिजे नाही, तुला काय पाहिजे सांग मला. म्हणजे तिकडे म्हणतात की तुला काय पाहिजे तर सांग, मी देतो तुला. म्हणजे एवढं सामर्थ्य होतं ते भक्तीमध्ये. तर ती पुढं पिढीला पूर्ण आशीर्वाद लाभतो त्या भक्तीचा, त्या अध्यात्माचा.